चार गुप्तहेर. लेखिका सुनेत्रा तावडे. भाग 6. ए सई, अब्बू ना पुढच्या आठवड्यात शाळेत येणार आहेत. अगं गुरुजींकडे काम आहे त्यांचं. माहेल का शाळेचं दप्तर पाठीवर सावरत म्हणाली. अगं पुढच्या आठवड्यात ना, आत्ता तर नाही ना. अरे तान्या, आपण शाळेला दांड्या मारतो ते गुरुजींना सांगितलं म्हणजे? सई तानाजीचं दप्तर मागे खेचत म्हणाली. हो ग, आपला शोध लवकर संपला नाही तर आपल्या घरी कळणारच काहीतरी. आत्ता कुठे तानाजीच्या डोक्यात ट्यूब पेटली. मग सई, माहेलका आणि तानाजी आणखी जोरजोरात चालायला लागले. शोध लवकर लावायचा होता ना त्यांना. उपापाच्या आईनं म्हणजे राणीनं त्याला काहीतरी नक्की सांगितलं असणार. नेमकं काय सांगितलं असेल बरं, ते त्यांना ऐकायचं होतं. ये तो बघ उपापा, आपल्या आधीच पोचलाय आज. माहेलका उपापा असलेल्या जागी धावतच निघाली. उपापा, ए काय रे म्हणलं राणी? सईनं पहिलाच प्रश्न टाकला. ए सांग ना रे, लवकर सांग ना. तानाजीला सुद्धा राहावेना. एकही मिनिट वाया न घालवता तिघांनीही उपापावर प्रश्नांचा भडीमारच केला. उपापा काहीतरी बोलणार इतक्यात माहेलका ओरडली. ए थांब, थांब, इथे नाही, चल आपल्या नवीन जागी. या महाराणींना झाडाच्या ढोलीत लोळायचं असेल ना. तानाजीनं मगाचा राग काढला. मी लोळणार आणि तू जसं काय उभाच राहणारेस तिथे. माहेलका पण गाल फुगवून म्हणाली. अरे काय चाललंय तुमचं, भांडताय काय? आपण उपापाला कशासाठी भेटायला आलोय? सई एकदम तिच्या आईच्या थाटात ओरडली. चल रे उपापा, आपण ढोलीत जाऊ आणि सांग लवकर राणी काय म्हणाली ते. सईनंही उपापाला जरा रागातच म्हटलं. रागवू नको. उपापा हसत म्हणाला. तसं सगळ्यांनाच हसू फुटलं. उपापा आता फारच चांगलं मराठी बोलायला लागला होता, पण भराभरा बोलताना त्याची पंचाईत व्हायची. झाडाच्या ढोलीत पोचल्या पोचल्या माहेलकानं आणि तानाजीनं दप्तरं काढून फेकली. सईनंही मांडी ठोकली आणि उपापाकडची माहिती ऐकायला तिघही जण सरसावून बसले. खाण, जंगलाचा हिस्सा, बाबांना होणारा त्रास असं. Sample complete. Ready to continue?